नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हा सर्वांचे आजच्या या विशेष सत्रामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपल्या इथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रख्यात व्याख्याते, कीर्तनकार, प्रवचनकार आणि शिक्षक, एक उपक्रमशील शिक्षक श्री रमेश सुरवशी सर आपल्या स्टुडिओमध्ये आज हजर झालेले आहेत. आणि ते खूप छान मार्गदर्शन करतात, कथाकथन करतात, अ, व्याख्यान, कविता सुद्धा देतात. तर त्यांना मी थोडीशी विनंती केली की आमच्या मुलांनाही थोडंसं मार्गदर्शन करावं. मी रमेश सुरवशी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी काही वेळ आमच्या मुलांना स्पर्धा परीक्षा ही यशाची पहिली पायरी या विषयावर थोडंसं मार्गदर्शन करावं. मी रमेश सुरवशी सरांना बोलू इच्छितो. सर्वांनी त्याचं जागेवर बसून टाळ्या वाजून स्वागत करा. हम्म. दिसतंय. बरोबर. बोला. सर्वांना दिसतो ना मी? त्याच माहिती बोल. हा, चालतंय. सर्वांना नमस्कार. तुम्ही खरं तर या ठिकाणी भाग्यवान आहात की हरीश शिंदे सर लातूरकर यांचं या ठिकाणी ऑनलाईन क्लास तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्यानुसार तुम्ही सर्वजण अध्ययन करतात. आणि जी स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी जी काही क्लुप्त्या आहेत, आयडिया आहेत, या सगळ्या आयडिया तुम्हाला या आपल्या क्लासेसच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतात. तुम्ही आज सर्वजण 8वी वर्गामध्ये शिक्षण घेत आहात आणि 8वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेऊन या ठिकाणी आज स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात सर्वजण. म्हणजेच आज 8वीला आपलं शिष्यवृत्ती परीक्षा आहे. त्या शिष्यवृत्ती परीक्षेला कसे सामोरे जावेत आणि त्यामध्ये कसं यश संपादन करावं, यासाठी सर्वजण तुम्ही आज परीक्षा ऑनलाईन क्लास करत आहात. विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात की यश जर तुम्हाला संपादन करायचं असेल किंवा यश जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला सातत्य या ठिकाणी काय करावं होतं की हा गुण जवळ ठेवावं लागतं. आणि यशाचं दुसरंच नाव आहे ते म्हणजे सातत्य. आज तुम्ही क्लास केलात आणि 2 दिवस क्लास करणार गेलात तर मागच्या गोष्टी तुम्हाला नाही कळणार. त्याच्यामुळं सातत्य हे यशाचं दुसरं नाव आहे. म्हणून तुम्ही सर्वजण सातत्याने हे क्लास करत चला आणि जे काही अडीअडचणी येत आहेत ते सरांना या ठिकाणी विचारत चला. सर्वप्रथम मी शिंदे सरांचं पुनश्च एकदा स्वागत करतो की त्यांनी मला या ठिकाणी तुमच्याशी बोलण्यासाठी, हितगुज करण्यासाठी बोलावलेले आहेत. मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. तो विषय आहे म्हणजे स्पर्धा परीक्षा ही यशाची पहिली पायरी. आज तुम्ही भारतामध्ये पाहता, काल परवा या ठिकाणी एमपीएससीचा यूपीएससीचा निकाल लागला. काही मुलं राज्याच्या रँकमध्ये, काही मुलं राज्याच्या रँकमध्ये या ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर किंवा जी काही रँक आहे त्या रँकमध्ये या ठिकाणी बसले आणि आज क्लासहून अधिकारी झाले. त्या मुलांना जर तुम्ही विचारलात तर कुणी सांगतात की मी 10वी मध्ये मला एवढे मार्क होते, 12वी मध्ये एवढे मार्क होते. त्याच्याही पुढे जाऊन काही विद्यार्थी म्हणतात की मी 4थी, 7वी, 8वी किंवा 5वी त्या काळात ज्या ज्या काही शिष्यवृत्ती परीक्षा होत्या, ज्या ज्या काही स्पर्धा परीक्षा होत्या, त्या स्पर्धा परीक्षेला या ठिकाणी मी बसलो आणि बसून तेव्हापासून मी तयारी करू लागलो. तेव्हा मला काय मिळालं की स्पर्धा परीक्षेचं यश हे मला या ठिकाणी मिळालं. असं म्हणतात, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आणि तेव्हापासूनच त्या ठिकाणी तुम्हाला कळू लागतं की ज्या वेळेस तुम्ही एखादी स्पर्धा परीक्षा देऊ लागतात आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळालं की तेव्हाच त्याची आवड तुम्हाला सुरुवात होते की या ठिकाणी मला काय करायचे आहे, यश संपादन करायचं आहे. यश हे तुमच्या जवळच असते, लांब नसते. फक्त ते शोधलं पाहिजे. शोधलं कसं पाहिजे की स्वतःला ओळखलं पाहिजे, मी कोण आहे, हु आय एम. असं अवघड या जगात, या विश्वात अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाही. अशक्य शक्य करण्यासाठी त्याला लागतो तो म्हणजे अभ्यास, तो म्हणजे सायस, तो म्हणजे प्रयत्न, ती म्हणजे जिद्द, ती म्हणजे चिकाटी. तुम्ही महाभारतात जावा, तुम्ही महापुराणात जावा, तुम्ही महाकाव्यात जावा. ज्या ज्या लोकांनी हे संपादन केलेलं आहे त्याला सहज सोपं मिळालेलं नाही.
त्याला खूप प्रयत्न करावे लागलेत, त्याला खूप सायास करावा लागला. आज तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा देता म्हणजे उद्याची तुमची एमपीएससी आहे. आज तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा देता म्हणजे तुझ्या उद्याची यूपीएस परीक्षा आहे. किंवा भारतामध्ये ज्या ज्या नोकरी लागण्यासाठी क्लास 1 क्लास 2 अधिकारी होण्यासाठी ज्या ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, त्या स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी म्हणजे तुमची काय आहे, शिष्यवृत्ती परीक्षा आहे. आणि ती शिष्यवृत्ती परीक्षा आजपासून जर तुम्ही मनापासून त्या ठिकाणी अभ्यास केलात, तर मला वाटत नाही की तुम्ही या ठिकाणी यशापासून दूर राहाल. यशापाशी यशाजवळ जाण्याचा माध्यम मार्ग किंवा यशाजवळ जाण्याचा चांगला मार्ग म्हणजे काय आहे, स्पर्धा परीक्षाची तयारी आहे. मग ती कशी करायची आणि का करायची आणि कशासाठी करायची, याचं आपल्याला सूत्र कळलं पाहिजे. मग यासाठी स्वतःची ओळख असली पाहिजे अगोदर. हु आय एम, मी कोण आहे, मला जायचंय कुठं, करायचंय काय, या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. मग आता मी कोण आहे कसं ओळखायचं, मी कोण आहे कसं ओळखायचं, मी कोण आहे जर तुम्हाला कसं ओळखायचं असेल तर तुम्हाला ते सहज ओळखता येतं. एक लक्षात ठेवा, मागच्या आठवड्यात तुम्ही पेपर दिला शिष्यवृत्तीचा, त्याच्या मागच्या आठवड्यात तुम्ही पेपर दिला शिष्यवृत्तीचा. जर पहिल्या परीक्षेला तुम्हाला 15 मार्क पडले 20 पैकी, दुसऱ्या परीक्षा तुम्ही गेलात, अरे म्हणले 20 पैकी मला 15 पडलेले आहेत, याचा अर्थ पुढच्या परीक्षेला मला 1 मार्क वाढवायचा आहे. पुढच्या परीक्षेला मला 1 मार्क वाढवायचा आहे. तुम्ही स्वतःच सिंहावलोकन केलात की मला 20 पैकी 15 पडलेले आहेत, आता पुढच्या परीक्षेमध्ये मला 1 मार्क वाढवायचा आहे, 2 मार्क वाढवायचा आहे, हळूहळू स्टेपनं मला पुढे जायचं आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय करता लक्षात ठेवा, की 1 मार्क वाढवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी नियोजन करता. काय नियोजन करता, की 1 मार्क मला जास्त घ्यायचा आहे, तर तुम्ही 1 तास अभ्यास जास्त करता. लक्षात ठेवा, म्हणजे पुढच्या परीक्षेमध्ये 1 मार्क वाढण्यासाठी मला 1 तास अभ्यास जास्त करावा लागला, म्हणजे मला ओळख करून घ्यावी लागली की मला 1 तास अभ्यास जास्त केल्यानंतर 1 मार्क वाढतो. म्हणजे ही तुमची ओळख झाली. म्हणजे 1 मार्क वाढण्यासाठी मला 1 तास अभ्यास करावा लागला, हे तुम्हाला कळालं. तुम्हाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. मी कोण आहे, मला त्या ठिकाणी कसा अभ्यास करायचा आहे, ही स्वतःची ओळख करणं म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणं. तुम्हाला वाटतंय का एखादा मुलगा डॉक्टर होतो, एखादा मुलगा इंजिनियर होतो, एखादा मुलगा वकील होतो, याचा अर्थ तो डायरेक्ट वकील झाला, याचा अर्थ तो डायरेक्ट डॉक्टर झाला, याचा अर्थ तो डायरेक्ट इंजिनियर झाला असं नाही. तर तो पहिलीपासून 5वी पासून 7वी पासून 8वी पासून त्याच्यात हळूहळू हळू गुण ते येतात. त्याला ओळख होते की मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी वकील आहे. म्हणजे आता तुमच्या स्वतःची ओळख होत असते. म्हणून स्वतःची ओळख अगोदर तुम्ही करून घ्या, मी कोण आहे आणि मला कुठं जायचंय ते. एक लक्षात ठेवा, ज्याच्या हातावर असं म्हणतात की भाग्याची रेषा राहत नाही त्याला देखील यश मिळतं. भाग्य तर लांब आहे हो, अभ्यासाने या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, यालागी माझी ठाई अभ्यासाशी मिळे. या जगात दुष्कर असणारी जर गोष्ट सुकर करायचा असेल तर तो म्हणजे अभ्यास आहे. जगद्गुरु तुकोबाराय तेच बोलतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण तय अभ्यास तुका म्हणे. जर या जगामध्ये असाध्य गोष्ट जर तुम्हाला साध्य करायची असेल तर त्याला एकमेव कारण आहे, तो म्हणजे अभ्यास. म्हणजे अभ्यासानं सगळ्या गोष्टी प्राप्त करता येतात. तुम्हाला जगामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त अभ्यासानं प्राप्त करता येतात. परंतु त्या अभ्यासाला सातत्य नावाचं एक गमक लागतं आणि यशाचं दुसरंच नाव आहे, ते म्हणजे सातत्य. आणि हे सातत्य प्राप्त करून तुम्ही यशाच्या जवळ जाऊ शकतात. आता प्रश्न असा आहे की ते ओळखायचं कसं, स्वतःची ओळख कशी निर्माण करायची, स्वतःला कसं त्या ठिकाणी ओळखायचं. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो आणि त्याच्यावर त्या ठिकाणी तुम्हाला कळल की स्वतःची ओळख कशी करायची आणि स्वतःला ओळखायचं कसं. पूर्वीच्या काळी काय होतं की शिक्षण घेण्यासाठी अशी ऑनलाईन पद्धती नव्हती. आता तुम्हाला वाटलं की मला घातांक समजत नाही, तुम्हाला वाटलं मला व्याकरणाचा भाग समजत नाही, तुम्हाला वाटलं मला बहुपदी समजत नाही, तुम्ही ऑनलाईन क्लास लावलात, शिंदे सरांकडे आलात आणि तुम्हाला घातांक समजला, तुम्हाला बहुपदी समजली, तुम्हाला एक सामायिक समीकरण समजलं. पण पुढच्या मागच्या म्हणजे मागच्या काही काळापूर्वी काय होतं की विद्यार्थ्याला जर शिक्षण घ्यायचं असेल तर गुरुग्रही राहावं लागत होतं. मग असंच काही विद्यार्थी होते, काही शिष्य होते, एका गुरुच्या ग्रही त्या ठिकाणी विद्या अर्जन करत होते. म्हणजे वनात राहत होते ते. आणि वनात राहत असताना काय झालं की वनात राहून ते
विद्या अर्जन करायची. असं तुम्हाला काही त्या ठिकाणी लगेच आपल्या मोबाईलवरती विद्या मिळायची तसं नाही. तर विद्याच्या गुरुच्या ग्रही राहून, वनात राहून, गुरुचे कामे करून, ज्या झोपडीमध्ये राहतो ती झोपडी सारून, त्या झोपडीची कामं सगळी करून ती गुरुची विद्या त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रकारची मिळत असेल. म्हणजे गुरुग्रही राहून गुरुचे कामे करून ती विद्या अर्जन करावी लागत होती. असेच एक 50 शिष्य त्या गुरुच्या ग्रही त्या ठिकाणी राहून विद्या अर्जन करत होते. गुरुने सांगितलं, मुलांनो, आज चला तुम्हाला मी एक नवीन धडा शिकवणार आहे. आणि तो धडा असा आहे, काहीतरी तुम्हाला स्वतःची ओळख करून देणार आहे. आणि तो धडा जर तुम्ही आत्मसात केला तर तुमच्या स्वतःची ओळख तुम्हाला त्या ठिकाणी होईल. मग काय करायचं? मग स्वतःची ओळख करून घेण्यासाठी काय केलं, की त्या गुरुनी वनामध्ये 50 विद्यार्थ्याला शिष्याला घेऊन गेले. गुरु पुढे जाऊ लागले, 50 विद्यार्थी पाठीमागे आले. आणि एका पिंपळाच्या झाडाखाली गुरु बसले आणि समोर शिष्य बसले. मुलांनो, तुम्हाला मी आज एक धडा देत आहे. आणि तो धडा तुम्ही काय करा, एक घटक शिकवत आहे, एक धडा देत आहे. उद्या येत असताना हा धडा सर्वांनी पाठ करून यायचा. आणि मी जे काही शिकवलेलं आहे ते मात्र सर्वांनी लिहून आणायचे. जसं शिंदे सर तुम्हाला आता एखादा घटक शिकवून झाला की सांगतात, मुलांनो, उद्या येत असताना काय करा, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून या. तसं त्या गुरुनी त्यांना सांगितलं. काय सांगितलं? आज जो घटक मी सांगितलेला आहे, फक्त तो घटक तुम्ही उद्या येत असताना काय करा, सर्वांनी पाठ करून या, वाचून या. जर कोणी या ठिकाणी तो वाचून येत नसेल, पाठ जर कोणी केला नाही, तर एका विद्यार्थ्याला मी एका चुकीला एक छडी मारणार आहे. असं म्हणून सर्व आपला घटक समजावून सांगून सूचना देऊन गुरु आपलं निघून गेले. दिवस मावळला. दिवस मावळल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी आपापल्या कुटीमध्ये जाऊन त्या ठिकाणी बसू लागला. आणि जो काही अभ्यास दिलेला आहे तो सगळे अभ्यास करू लागले. असं करता करता वेळ संपली. रात्रचे 10, 11, 12 वाजले. सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी आपलं गुरुच्या असणाऱ्या आपल्या त्या झोपडीमध्ये झोपले आपापल्या. आणि झोपल्यानंतर काय झालं लक्षात ठेवा, की सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर तुमच्यासारखं असं नाही की चला आपण इकडे जाऊ, तिकडे करू, नंतर आपला क्लास करू, शाळेत जाऊ, असं नाही. सकाळी उठल्या उठल्या गुरूंची कामे करणे, नंतर पुन्हा गुरूंची कामे करून स्नानासाठी आपलं त्या ठिकाणी नदीवरती जाणे, स्नान करणे, पुन्हा कामं करणे, आणि नंतर गुरुकुळ जाणे शिक्षण घ्यायला, अशी पद्धत होती. मग हे सगळं केले. आणि जेवढे अभ्यास केलेला होता तो अभ्यासांच्या वह्या किंवा ज्या काळात ते जे काही साहित्य होतं ते सगळं साहित्य घेऊन त्या पिंपळाच्या झाडाखाली गेले. आणि पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर गुरुनी पहिल्या विद्यार्थ्याला म्हणलं, अरे मुलांनो, काल मी तुम्हाला अभ्यास दिला होता, तो अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी केलात का? केलात म्हणल्यानंतर पहिला विद्यार्थी आला, बघितला, पूर्ण अभ्यास केला. छान म्हणले गुरुने. विद्यार्थी खाली बसला. दुसरा विद्यार्थी समोर आला. आल्यानंतर त्याला विचारले, मुलांना, कालचा अभ्यास केल्यापैकी तू दुसरा नंबर आहे, तो अभ्यास केलास का? हो म्हणला त्याने, मी अभ्यास केलो. तोही खाली बसला. असं करता करता 48 विद्यार्थी सगळे संपले, शिष्य संपले. आणि 49व्या नंबरचा विद्यार्थी मात्र उठला. त्याला विचारले, बाळा म्हणले, चल, तुला का सांगितलेला काल अभ्यास तू केलास का नाही? मग अभ्यास केलास का नाही म्हणाल्यानंतर तो काय केला, की जो काही अभ्यास आहे तो दाखवला. परंतु गुरुजींना कळालं की याने अभ्यास हा पूर्ण केला नाही. गुरुजींनी म्हणले, चालतंय, मी काल काय सांगितलं होतो, एक चूक झाली तर मी एक छडी मारणार. तुझ्या जवळपास 5 नाही 10 चुका झालेल्या आहेत, मी तुला 10ला 10 छड्या या ठिकाणी मारणार. असं म्हणल्यानंतर, नाही नाही सर, नाही ना गुरु, मी उद्या करतो, 100% करतो. नाही, चुकीला माफी नाही, मी माफच करणार नाही. तुम्हाला 10 छड्या तुला खावेच लागतील. असं म्हणल्यानंतर नाईलाजानं हात पुढे केला. हात पुढे केल्यानंतर पाहिलं, गुरुजी छडी मारणार तितक्यात त्याच्या हातावरच्या रेषा पाहिल्या. अरे, हातावरच्या रेषा पाहून त्याने हात जोडले. म्हणले, बाळा, तुझा हात दे. हात हातात घेतला. हात हातात घेऊन पाहिलं तर त्याच्या हातावर भाग्याची रेषाच नव्हती. शिक्षणाच्या भाग्याची रेषाच नव्हती. गुरुजीने म्हणले, तुला मारून काहीच फायदा नाही. आता काय कर, तू माझ्या आश्रमातून निघून जा. तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही, त्याच्यामुळे तुला शिकून काही फायदा आहे का? असं म्हणतो आपण. गाढवाला किती बी ज्ञान पाजळलं तर त्याला काही समजणार आहे का? तसं त्या प्रकारचं आहे. तुला कितीही विद्या दिली तर समजणार नाही. मग तू काय कर, इथून आता निघून जा. त्याच्या मनात तर होतं, मला शिक्षण घ्यायचंय, मला मोठं व्हायचंय, मला उद्याची तयारी करायची आहे, आजच करायची आहे. आणि गुरुजी तर म्हणतात की तू आश्रमात राहू नकोस. परंतु असं म्हणतात, ज्याला ज्ञानाची, ज्याला विचाराची, ज्याला आचाराची, ज्याला संस्काराची भूक लागते ना, त्याला जर कोणी बाहेर जरी काढलं तर तो पायथ्याशी राहून शिक्षण घेत असतो. तसं त्यानं ठरवलं. म्हणले, जिथं गुरु ज्ञान देतात तिथं जवळ राहू. आणि गुरुनं तर बाहेर काढलेलं आहे,
पण जिथं काही एक प्रकारचं जंगल आहे त्या जंगलामध्ये आपण स्वतः एक प्रकारची कुटी तयार केली आणि कुटी तयार करून त्या कुटीमध्येच तू त्या ठिकाणी राहू लागला. आणि गुरुजी तास घेऊ लागले की यायचा आणि गुरुजींनी जे सांगितलेले आहेत झाडावर बसायचा आणि तो शिक्षण घ्यायचा. असं करता करता पूर्ण शिक्षण संपलं, विद्या अर्जन केल्यानंतर काय होतं की त्यावेळेस असणाऱ्या एक शास्त्रीसाठी किंवा एक व्याकरणासाठी एक परीक्षा होती आणि ती परीक्षा त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आली. सर्व विद्यार्थी परीक्षेला आले आणि हा हाताच्या रेषावर हाताच्या अ, जी रेषा पाहून गुरुजीनं बाहेर काढलेलं होतं तोही विद्यार्थी तिथं आला. आल्यानंतर सर्वजण हसू लागले. अरे ह्याला तर म्हणले आपलं आपल्या गुरुनं आपल्या वर्गाच्या आपल्या कुलाच्या बाहेर काढलेलं होतं आणि हा तर परीक्षेला आलाय असं म्हणत सगळेजण हसू लागले. आणि हसताक्षणी मग परीक्षा सुरू झाली. पहिली परीक्षा संपली, दुसरी परीक्षा झाली. त्यावेळेस त्या ठिकाणी तिसरीही परीक्षा संपली. शेवटी तोंडी परीक्षा होती, तीही तोंडी परीक्षा झाली. आणि ज्यावेळेस निकाल समोर आला त्यावेळेस हाताच्या रेषेवर विद्येची रेषा नाही म्हणून ज्याला बाहेर काढलं त्याचा पहिला क्रमांक आलेला होता. आणि पहिला क्रमांक पाहून सगळेजण त्या ठिकाणी काय करू लागले, अरे म्हणले हा तर विद्येची रेषा हातावर नाही म्हणून बाहेर काढलेला, त्याचा पहिला क्रमांक कसा आला. तर असं म्हणतात, लक्षात ठेवा. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून ज्यांचं व्याकरण आपण आठवीला शिकतो ना, समास शिकतो, त्याच्यानंतर आणखी काय आहे, एक प्रकारचा असणाऱ्या संधी शिकतो, एक प्रकारचा असणाऱ्या जे जे काही आपले व्याकरणाचे घटक आहेत ते व्याकरणाचं घटक ज्यानं तयार केलं ना तो कोण आहे, पाणिनी आहे. लक्षात ठेवा, पाणिनी. हाताच्या रेषेवर विद्याच नाही म्हणून बाहेर काढलेला विद्यार्थी आज व्याकरण तयार करतो. म्हणून असं म्हणतात, कोण कहता है कि जिनके हाथों पे लकीर होता है उनको ही नसीब होता है. अरे मैं तो कहता हूं कि जिनको हाथ नहीं होते उनको ही नसीब होता है. एक लक्षात ठेवा, ज्याच्या हातावर विद्येची रेषा नाही तो विद्या आत्मसात करू शकतो. तर तुम्हाला तर हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, कान आहेत. कालची तुम्ही ऑलिम्पिक स्पर्धा पाहिली असेल, ज्या मुलीला हात नव्हता, ज्या मुलीला एक प्रकारचा हात नव्हता आणि हात तर सोडा पण व्यवस्थित पाहू शकत नव्हती, ती मुलगी नेमबाजीमध्ये पायानं बाण मारून आपलं त्या ठिकाणी तिनं सुवर्ण पदक प्राप्त केलं. ज्याला हात नाहीत, ज्याला पाय नाहीत, ज्याला डोळे नाहीत ते यशस्वी होऊ शकतात. मला तर डोळे आहेत, मला तर हात आहेत, मला तर पाय आहेत, मी सगळं समजू शकतो. एवढं असून देखील जर मी स्वतःची ओळख मला करायची असेल तर स्वतःची ओळख करण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला थोडंसं आत्मचिंतन करावं लागेल. जसं त्या पाणिनीनं बाहेर राहून चिंतन केलं, मला शिकायचंच आहे, मला मोठंच व्हायचं आहे, तर काय करावं लागेल, या गोष्टी करावं लागेल. तसं जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल किंवा स्पर्धा परीक्षा ही यशाची पहिली पायरी आहे, हे अगोदर तुम्हाला ओळख करून घ्यावं लागेल. आणि या ओळखमध्ये स्वतःला ओळखून घ्यावं लागेल. जंगलाचा राजा असतो सिंह. कोण? जंगलाचा राजा सिंह असतो. तो इतका महान असतो, तो राजाच असतो, तो महान असतो. हो, राजा म्हणजे काय, महानच असणार. ज्या वेळेस काही अंतर कापला की मागे परत फिरून पाहतो. मागे का पाहतो तो? परत पुढे जातो, परत मागे पाहतो. मागे का पाहतो तो? तर माझी प्रजा कशी आहे, माझे असणारे जे काही असणारे राज्य कसं आहे हे करण्यासाठी तो मागे सिंहावलोकन करत असतो. तसंच स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना किंवा शिष्यवृत्तीची तयारी करत असताना नेमकं आज हा घटक झाला आणि हा घटक झाल्यानंतर मला का नाही जमलं आणि का जमलं हे सिंहावलोकन तुम्ही नित्य नेमाने केलं पाहिजे. तर तुम्हाला पुढचं जमतं, नसता पुढचं जमू शकत नाही. पुढचं जमण्यासाठी मागं वळून पाहिलंच पाहिजे, तर पुढच्या गोष्टी जमतात. समजा तुम्ही आज घातांक नावाचा घटक पाहिलेला आहे गणितामध्ये, याचा यमवा घात गुणिले याचा एनवा घात बरोबर याचा यमवा घात अधिक यन, हे घातांकाचं पहिलं सूत्र आहे. आणि हे सूत्र जर तुम्ही पाठ केले नाहीत आणि पुढचा जर त्या ठिकाणी जर तुम्ही गणिताचा विचार करू लागलात तर मला सांगा, तुम्हाला घातांकाचे सगळे नियम झाल्याशिवाय पुढच्या गोष्टी जमतील का, त्याच्यावरची क्रिया प्रक्रिया करायला? मग याच सिंहावलोकन करण्याची मला सवय लागली पाहिजे. आणि हे सिंहावलोकन केल्याशिवाय मला पुढच्या गोष्टी जमणार नाहीत. म्हणून शिष्यवृत्तीची तयारी करत असताना किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सुरुवातीला स्वतःची ओळख करून घ्या. मी कोण आहे, मी कुठं अडतो, मला का जमत नाही, मला काय करायचे आहे आणि मला कुठं जायचं आहे. पहिल्या परीक्षेमध्ये मला 20 मार्क पडले. 50 मार्काची परीक्षा आहे, 20 मार्क पडले. माझे 30 मार्क नेमकं गेले कुठं, कशामुळे गेले? मी मोबाईल पाहिल्यामुळे गेले का बाहेर खेळ खेळायला गेल्यामुळे गेले
का मी मित्रासोबत गप्पा मारल्या म्हणून गेले, का त्याचबरोबर असणाऱ्या मी विनाकारण गप्पा गोष्टी सुरू केल्या म्हणून माझे 30 मार्क गेले, याची ओळख तुम्हाला करता आला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही वेळ देतात ना, यावेळेस मला 20 मार्क पडलेत, मला 10 मार्क त्या ठिकाणी जास्त घ्यायचे. मग 10 मार्क घेण्यासाठी मी जी मोबाईल वापरत होता, जी मित्रासोबत गप्पा मारत होतो, ती जर 10 मिनिट किंवा 1 तास बाजूला काढला, तुमचे 10 मार्क वाढतात. याचा अर्थ 10 मार्क मला पडले नाहीत म्हणजे माझा वेळ मोबाईलमध्ये गेला, माझा वेळ त्या ठिकाणी मित्राला गप्पा मारण्यात गेला. मग या गप्पामुळं आणि या मोबाईलमुळे जर माझे 10 मार्क जात असतील, तर मी वेळ दिलाच पाहिजे. म्हणजे विनाकारण वेळ वाया घालवू नका. आजपासून तुम्हाला ही गोडी जर लागली, तर उद्याचे तुम्ही समोर बसलेले विद्यार्थी कलेक्टर आहात, कोणी त्या ठिकाणी तहसीलदार आहे, कोणी मोठ्या पदावरचा अधिकारी आहे. कारण आज तुम्ही 8वीची स्पर्धा परीक्षेमध्ये बसणारे विद्यार्थी उद्याचे भविष्याचे काय आहेत? मोठे IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत. 8वीची स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप असणारी, ही म्हणजे लक्षात ठेवा, IAS असणाऱ्या, IPS असणाऱ्या परीक्षेचा एक पाया आहे, पाया. हे घर आहे, घर. 4 मजली घर. आणि त्या घरावरती 100 लोक राहतात. मग या 4 मजली घरावरती 100 लोक राहतात. हे 100 लोक राहण्यासाठी हे 4 मजले चांगले करण्यासाठी त्या 4 मजली भिंतीचा, त्या 4 मजली इमारतीचा पाया काय असतो? पक्का असतो. तेव्हा ते 4 मजली आणि त्या 4 मजलीवर 100 लोक राहतात. तसं ही तुमची असणारी 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षेची काय आहे? ती असणारी मोठी तयारी आहे, लक्षात ठेवा. आणि हा जर पाया पक्का झाला, तर उद्याची मोठी भिंत म्हणजेच तुम्ही IAS अधिकारी आहात, IPS अधिकारी आहात. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तर या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त करायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? की या सगळ्या गोष्टी पूर्णपणे आत्मसात कराव्याच लागणार आहेत. मग आता आत्मसात करत असताना काय करायचे मला? कसं वेळापत्रक तुम्हाला तयार करायचं आहे? कुठलीही गोष्ट करायचं म्हणलं की नियोजन करावं लागतं. आता तुम्ही सर्वजण 8वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आहात. कुणी त्या ठिकाणी दुसरा क्लास असेल, काही विद्यार्थ्यांना शाळेची वेळ असेल, तरी नेमकं मला वेळ कधी भेटल? माझ्या जीवनातला मला 2 तास असे काढायचे आहेत की ह्या 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेपासून मला त्या ठिकाणी घडणाऱ्या कुठं IAS अधिकाऱ्यापर्यंत जाण्यासाठी मी 2 तास बाजूला काढून ठेवणार आहे. हे 2 तास म्हणजेच मी उद्याचा IAS अधिकारी आहे. हे 2 तास म्हणजेच मी उद्याचा IPS अधिकारी आहे. आणि हे 2 तास म्हणजेच उद्याचा मी माझ्या मनातल्या, स्वप्नातल्या गाभाऱ्यातला एक महान अधिकारी आहे. स्वतःच्या उराशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी हे 2 तासाचं नियोजन तुम्हाला आजपासून करावं लागेल. बँक पाहिलं तुम्ही? बँक, सर्वांनी बँकेत गेलेत का? हो. हा. बँकेत गेल्यानंतर लक्षात ठेवा, मला सांगा, बँकेत गेल्यानंतर तुम्ही त्या कॅशियरकडे गेलात आणि कॅशियरकडे जाऊन म्हणलात की मला काय करा, तुम्ही 10,000 रुपये द्या. 10,000 रुपये द्या म्हणाल तर त्याने देईल का? 10,000 रुपये काढण्यासाठी 10,000 रुपये बँकेमध्ये जमा करावे लागतात. ते 10,000 एकदाच नाही. जेव्हा तुम्हाला मामाने 500 रुपये दिले, काकानी 1,000 रुपये दिले किंवा दुसऱ्यानी दिले, की तुम्ही हळूहळू हळू साचू लागलात की 10,000 तयार होतात. थेंबे थेंबे तळे साचे. तसं आताचे 2-2 तास म्हणजे उद्याचे तुम्ही काय आहात? लक्षात ठेवा, मोठे अधिकारी आहात. म्हणजेच आज 2 तास उद्याचं तुमचं आयुष्य घडू शकतं. परंतु मीच हे 2 तास विनाकारण मोबाईल पाहण्यामध्ये, विनाकारण गप्पा मारण्यामध्ये या ठिकाणी जर काय करू लागलात, जर तुम्ही घालू लागलात, तर मला वाटत नाही की तुम्ही हे यशाकडे त्या ठिकाणी आगीकूच कराल. जर यशाकडे तुम्हाला आगीकूच करायचं असेल, तर तुम्हाला वेळेचं नियोजन करावंच लागेल. कारण वेळ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जीवनामध्ये माणसाला यशस्वी करू शकते ती म्हणजे वेळ, आणि जीवनामध्ये माणसाला अयशस्वी करू शकते ती म्हणजे वेळ आहे, लक्षात ठेवा. तुकोबाराय बोलतात, वेळेचं महत्व सांगताना लक्षात ठेवा, शिंक जांभळी खोकला. काय म्हणतात? शिंक जांभळी खोकला आणि तितुका वेळ वाया गेला. अरे आम्हाला नुसतं जांभळी आली ना, तर आमचा तेवढा वेळ वाया जातो, असं तुकोबाराय म्हणतात. म्हणजे तुकोबाराय संत होण्यासाठी तिने वेळेचं नियोजन किती केले असतील बघा, लक्षात ठेवा. मग तुम्हाला जर मोठा अधिकारी व्हायचा असेल, तुम्हाला जर मोठा त्या ठिकाणी एक प्रकारचा यशस्वी व्यक्तिमत्व व्हायचं असेल, तर तुम्हाला किती वेळेचं नियोजन करावं लागेल? किती वेळेस नियोजन करावं लागेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय करायचे माहितीये का? जर घरातला दिवा त्या ठिकाणी विझलेला असला,
मला वाचायला वेळ मिळत नाही म्हणून पतदिव्याच्या खाली जाऊन त्या ठिकाणी काय करायचे, वाचन करायचे. का? तेवढा वेळ जाऊ नये. आणि त्या पतदिव्याखाली जाऊन ते त्या ठिकाणी अभ्यास करायचे. म्हणून काय झाले, ते भारताचे रत्न झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी कायदा लिहिला. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन करायचे, त्या त्यावेळेस मोकळा वेळ द्यायचे स्वतःला, की नेमकं राज्य कसं आहे, नेमकं आपल्या राज्यात काय आहे, आपल्या राज्यात काय नाही, हे पाहण्यासाठी वेळ द्यायचे. तसं तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचं नियोजन करायला लागेल. मला सांगायचे आहे की स्पर्धा परीक्षा ही यशाची पहिली पायरी आहे, आणि ही पहिली पायरी सर करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वेळ आणि वेळेचं नियोजन. आता वेळ घेतला, वेळेचं नियोजन केलात, आणि त्यानंतर पुन्हा काय आहे लक्षात ठेवा, वेळेचं नियोजन केल्यानंतर आता नुसती वेळ काढलात, उगं 2 तास वेळ काढून जमल का? त्या वेळेचं नियोजन केलात, हे बी बरोबर असलं, पण या 2 तासामध्ये मला नेमकं काय करायचं आहे याचं पण तुम्हाला नियोजन करावं लागेल. आणि हे नियोजन करून मग नंतर पुन्हा तुम्हाला ज्या मार्गाने चालायचं आहे तो मार्ग तुम्हाला आपोआप दिसेल. परंतु हे मार्गावरच कर्मण करत असताना, ह्या मार्गाशी आपलं जुळत असताना वेळ बरोबर मन केंद्रित केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जो भाग आहे तो भाग आपल्या हृदयामध्ये, तो मनामध्ये, तो विचारामध्ये तुम्हाला साठवता आला पाहिजे. आणि ते विचारात, हृदयात जर साठवलात तर ते कधीही विसरू शकत नाही. जर तुमचं लक्ष शिकवताना किंवा अभ्यास करताना मन दुसरीकडे असेल, आणि तुम्ही 2 तासामध्ये जर अभ्यास करायचा, आज वेळ ठरवला तुम्ही, 2 तास मी दिले शिष्यवृत्ती परीक्षेला, 2 तास दिले मी स्पर्धा परीक्षेला, 2 तास दिले मी मोठ होण्यासाठी, आणि त्या 2 तासामध्ये जर तुमचं लक्ष दुसरीकडे असेल तर नाही होणार. लक्षात ठेवा. मग या 2 तासामध्ये लक्ष देऊन तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. भान ठेवून नियोजन केलं पाहिजे, आणि बेभान होऊन अभ्यास केला पाहिजे. तर यश प्राप्त होतं, नसता यश प्राप्त होत नाही. यश हे साधन आहे. लक्षात ठेवा. उगत 2 अक्षरी शब्द आहे यश म्हणजे. त्याला काना नाही, त्याला मात्रा नाही, त्याला वेलांटी नाही, त्याला उकार नाही. ती सरळ आहे, पण ती सरळ मिळत नाही. ती सरळ मिळत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतंय ती यश सरळ आहे, पण तेवढं सरळ नाही. नन्ही चीटी जब दाना खाक मिलकर दीवार पर चलती है तो 100 बार भी चलती है. हरिवंशरावची तुम्हाला ती कविता सर्वांना पाठ आहे. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार हार नाही नहीं होत. होती. जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर तुम्ही 10 वेळेस पडा, हरकत नाही. 11 वेळेस पडा, हरकत नाही. मला जायचेच आहे. ती मुंगी काय करते, ती भिंत सर करण्यासाठी काय 10 वेळेस पडते, 11 वेळेस पडते, पण 12व्या वेळेस ही आपलं ती काय करते, भिंत भिंत सरच करते. म्हणून मला 10 वेळेस अपयश आलं, मला 10 वेळेस नाही समजलं, म्हणून मी प्रयत्न करायचं सोडायचं का? न्यूटनने किती प्रयोग केले? 100च्या वर प्रयोग केले. न्यूटनला विचारलं गेलं, तुम्ही 100 प्रयोग, 101 असणारा प्रयोग तुमचा काय झाला, सक्सेस झाला. आणि हे 100 प्रयोगचं काय आहे, ज्या वेळेस मी 100 प्रयोग त्या ठिकाणी करत होतो त्यावेळेस मी 101 असणारा जो प्रयोग आहे तो यशस्वी झाला. याचा अर्थ तो प्रयोग 101 प्रयोग जो यशस्वी झाला, त्यासाठी मला 100 प्रयोग करावे लागले अगोदर. म्हणजे ते 100 प्रयोग मध्ये माझ्या जे चुका झाल्या, म्हणजे पहिला प्रयोग केला माझा चुकला, मी पहिल्या प्रयोगात झालेली चूक त्या ठिकाणी दुसऱ्या प्रयोग करत असताना मी सुधारून घेतली, तिसऱ्या प्रयोगात त्या ठिकाणी असणारी चूक चौथ्या प्रयोग करत असताना मी सुधारून घेतली. म्हणजे 100 वेळेस तो चुकला, आणि 101 वेळेस त्याचा प्रयोग सक्सेस झाला. म्हणजे 100 वेळेस चुकणं म्हणजेच तुम्ही यशाकडे जाणार. लक्षात ठेवा. जो चुकतो तो शिकतो, आणि ज्याच्या चुका झाल्या म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काही करायचं नाही, घाबरायचं नाही. चुकीतून मी शिकणार आहे, चुकीतूनच मी पुढे जाणार आहे, आणि चुकीतूनच मला मोठं व्हायचं आहे. हे हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, काय आहे, की चुका ह्या होतच असतात. आता तुम्हाला मोठं यश जर प्राप्त करायचं असेल तर छोट्या छोट्या चुका होतच असतात. मोठं यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला चुकातूनच पुढे जावं लागेल. असं होणार नाही की न चुकता मला सगळ्याच गोष्टी मिळतील. पण एक लक्षात ठेवा, आता ज्या घटकामध्ये ती चूक झालेली आहे ती चूक पुन्हा मात्र होता कामा नये. आता चुकतो तो शिकतो हे बरोबर आहे, मग शेवटपर्यंत चुकायचं का? त्या घटकामध्ये एक चूक झाली हे बरोबर आहे, पण ती चूक पुन्हा होता कामा नये याची पण काळजी घेतली पाहिजे. समजा तुमचं काय आहे की तुम्ही शिकलात बहुपदी,
एक सामायिक समीकरण. एक सामायिक समीकरण मध्ये तुम्ही शिकत असताना तुमच्या दोन चुका झाल्या, हरकत नाही, होऊ द्या चुका. पण दुसऱ्या वेळेस तुमची चुका सुधारली आणि बहुपदीकडे गेल्यात, पुढच्या वेळेस जर एक सामायिक समीकरण दिलं तर एक सामायिक समीकरण मध्ये चूक होता कामा नये, बहुपदीमध्ये झालं तर हरकत नाही, कारण बहुपदी पहिली वेळेस आहे आता. तसं तुम्ही हे स्कॉलरशिप, हे स्पर्धा परीक्षा करत असताना लक्षात ठेवा की वेळेचं नियोजन, नंतर पुन्हा त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर असणारी जी चुका येतात त्या चुका सुधारण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ, त्याच्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की तुम्ही केलेलं नियोजन हे स्पर्धा परीक्षेकडे तुम्हाला आपोआप घेऊन जाऊ शकतं. स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय आहे? काय आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे? आज तुम्ही दिलेली ही आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे तुमच्या वयानुसार तुम्ही काय आहात, कलेक्टर आहात, तुम्ही काय आहात, IAS अधिकारी आहात, तुम्ही काय आहात, IPS अधिकारी आहात, आणि तुम्ही काय आहात की तुमच्या मनातले मोठे अधिकारी आहात. आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा म्हणजेच लक्षात ठेवा, मग काय आहे, उद्याची MPSC आणि UPSC ची परीक्षा आहे. आज आठवीच्या परीक्षेमध्ये जे गणित विचारले जातात ते तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, किंवा TET ची परीक्षा असेल, किंवा स्पर्धा परीक्षा आहेत, त्या स्पर्धा परीक्षेचा तुम्ही पेपर पहा. आज तुम्हाला शिंदे सरांनी शिकवलेल्या गणिताच्या किंवा शिष्यवृत्तीच्या परीक्षेमधले कमीत कमी 30 ते 40% अभ्यासक्रम हा त्या परीक्षेमध्ये असतो. म्हणून मला काय करायचे आहे की ज्या ज्या वेळेस मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तुम्ही आता मागे येतो थोडस. ज्यावेळेस तुम्ही काय करतात की जी शिष्यवृत्ती परीक्षा देतात त्या शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर आणि स्पर्धा परीक्षेचा पेपर काढून पहा. तुम्ही, मी हे सांगत होतो की त्याच्यामध्ये 30 ते 40% सगळा अभ्यासक्रम हा तुम्ही आठवी शिष्यवृत्तीला शिकवलेला आहे. आठवी शिष्यवृत्ती हा सगळ्या परीक्षेचा मुख्य गाभा आहे. आठवी शिष्यवृत्ती हा सगळ्या परीक्षेकडे आगीकूच करणारा एक मार्ग आहे. आणि आठवी शिष्यवृत्ती हा तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेणारा एक मोठा मार्ग आहे. हे एक दंडक आहे, हे एक मापक आहे, हे एक धोतक आहे विजयाचं. हे एक विजयाचा काय आहे, मोठा मार्ग आहे. आणि जर तुम्ही आज रोजी या आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्वतःला जर त्या ठिकाणी काय आहे एक प्रकारचं घडून घेतलात, स्वतःला जर एक प्रकारचं तुम्ही काय करून घेतलात, अनुभवून घेतलात, तर तुम्हाला कळल की मला उद्या मोठं जर व्हायचं असेल तर या गोष्टी करून, या सगळ्या गोष्टी करून मला पुढे जायचे आहे. तुम्ही माहित आहे का, 7वीला का 8वीला कविता आहे बा, कसे जगावे असे जगावे. कितवीला कविता आहे ते? तर आठवीला आहे. हा, सातवी. सातवी. 7वीला कविता ना ती. सातवी. त्या 7वीला कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे लक्षात ठेवा. काय सांगितलेलं? नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. द्यावे उत्तर. त्याने काय सांगितलेलं आहे? आणि तुमचं कसलंही आव्हान येऊ द्या, त्या आव्हानाला मी काय करणार आहे, एक प्रकारचं छातीवरती लावणी आव्हानाचे अत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे कितीही संकट आलं तर त्या संकटाला त्या ठिकाणी मला काय करायचे, उत्तर द्यायचे. जर उत्तर द्यायचं असेल तर मी घाबरून चालणार नाही, माझी दांडगी इच्छा लागते. जर दांडगी इच्छाला असेल तर त्याला मार्ग 72 मिळतात. म्हणजे ही इच्छा, हा प्रयत्न, आणि त्याचबरोबर तुम्ही केलेलं असणार हे सायास म्हणजेच काय आहे, आव्हानाला दिलेलं उत्तर आहे. आता तुमच्यापाशी आव्हान कोणतं आहे? आठवी शिष्यवृत्ती परीक्षा. तुमच्यापाशी आव्हान कोणतं आहे की मला त्या ठिकाणी काय करायचंय की एक प्रकारचं नियोजन करायचंय. तुमच्यापाशी आव्हान कोणतं आहे? मला आठवी परीक्षेमध्ये त्या ठिकाणी स्कॉलरशिप होल्डर व्हायचं आहे. मग हे आव्हान पेलत असताना तुमच्या ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या चुकातून तुम्हाला शिकायचं आहे. मी वारंवार सांगतोय तुम्हाला, एक शब्द मी वारंवार वापरतोय, तो म्हणजे कोणता? चुकातून शिकणं. पण परत सांगतोय, एक चूक एकाच वेळेस, दुसऱ्या वेळेस नाही. आणि ती समजून घ्यायची आहे. जे जे संबोध आहेत ते संबोध अगोदर तुम्हाला क्लिअरच करावे लागतील, आणि ते संबोध क्लिअर केल्याशिवाय पुढे जायचं नाही. आता समजा गाय ना, गाय आहे, तुम्हाला मी एक शब्द पाठ दिला, विद्यार्थ्याला सांगितलं मुलांनो गाय शब्द लिहा आणि हा शब्द पाठ करून या. तुम्ही लिहिलाच वर गाय शब्द, गाय. चला, काल कोणता शब्द सांगितला होता रे? तुम्ही म्हणता सर गाय हा शब्द सांगितला होता. पण गाय हा शब्द नुसता पाठ करून चालणार नाही. गाय हे चित्र डोळ्यासमोर आल्यानंतर काय कळलं पाहिजे? गायीला 2 डोळे आहेत, गायीला एक शेपटी आहे, गायीला 4 पाय आहेत, गाय दूध देते, आणि हिंदू धर्माचं पवित्र असणारी काय आहे, गाय आहे.
गाय म्हणल्यानंतर एवढी सगळी माहिती तुमच्या डोक्यात बसली पाहिजे. नुसता गाय हा शब्द नाही, तसं घातांक म्हणलं, एक सामायिक समीकरण म्हणलं, बहुपदी म्हणलं, नुसतं बहुपदी हा शब्द उच्चारल्यानंतर त्या बहुपदीमध्ये काय काय आहे हे सगळं करणं म्हणजेच तुमचा संबोध क्लिअर होणं, तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणं, तुमची असणारी जी काही त्या घटकातला जो आशय आहे तो आशय क्लिअर होणं, आणि हा घटकात त्या विषयाचा आशय, त्या विषयाचा संबोध आणि त्या विषयाची असणारे जे जे काही महत्वाचे एक प्रकारची सूत्रे आहेत ते सूत्रे पाठ करून किंवा सूत्रे प्रत्यक्ष उतरवून तुम्हाला त्या घटकाचा एक प्रकारचं त्या घटकाचा पूर्ण असणारा जो एक प्रकारचं आपण म्हणतो की अभ्यास आहे, तो अभ्यास तो तुम्हाला पूर्णपणे करता येतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, 8वी शिष्यवृत्ती परीक्षाला समोर जात असताना फक्त एक करायचं की सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे वेळेचं नियोजन करायचं. दुसरी गोष्ट आहे, स्वतःला ओळखायचं मी कोण आहे, आणि ज्या ज्या वेळेस अभ्यास करतात त्या त्यावेळेस मागे बघून सिंहावलोकन करायचं नेमकं मी कुठं आहे ते. काही काही विद्यार्थ्याला कळतच नाही मी कुठं आहे ते. मी गेल्या वर्षी 8वीला समास शिकवत होतो. समास समास तुम्हाला सर्वांना माहित आहे ना? हा, बहुविरी समास, अव्ययभावी समास, तत्पुरुष समास. हा, एक उदाहरण दिलं होतं मी विद्यार्थ्यांना. काय दिलं होतं? उदाहरण दिलं होतं, निळकंठ हा शब्द आहे. निळकंठ कोणता समास आहे ओळखा बरं? हा, कोण सांगते निळकंठ या शब्दाचा कोणता समास आहे? ज्याचा कंठ निळा असतो तो निळकंठ, बरोबर आहे का? दोन्ही पदाचा बोध होत नसून अन्य तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तेव्हा कोणता समास होतो? द्वंद्व समास. हा, द्व- बहुविरी समास होतो का? बरं, बहुविरी समास, हो. हा, बहुविरी समास द्वंद्व. कळलं का? म्हणजे मी शिकवत असताना हे समास शिकवत होतो, त्यावेळेस त्याला विचारलं मी काय आहे निळकंठ, बरोबर. हे काय आहे निळकंठ. बरं, या निळकंठ व्याकरण चालामध्ये काय करता येईल, तर त्याला नामही सांगता येत नव्हतं. निळकंठ हे नाम आहे हे पण म्हणता येत नव्हतं. याचा अर्थ तो विद्यार्थी समासाकडे गेलेला आहे परंतु नाम कळत नाही. चालेल? नाही ना चालणार तसं. म्हणजे तुम्हाला व्याकरण हे शिकत असताना नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ज्या काही व्याकरणातले म्हणजे मागच्या पायरीपासून जे जे पुढे गेलात ती मागची पायरी पण विसरता कामा नये. वरी चाललात आणि मागची पायरी विसरलात असं जमणार नाही. तर शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जात असताना वेळ, वेळेचं नियोजन, मी कुठं आहे सिंहावलोकन केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पुढं त्या ठिकाणी मार्गक्रम करत असताना जेवढ्या जेवढ्या काही सराव परीक्षा आहेत, जेवढे जेवढे त्या ठिकाणी काही महत्वाचे सूत्रे आहेत, जेवढे जेवढे काही आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारलेले घटक आहेत, त्याचा एक एक संघ अशा प्रकारचा एक वेगळा गाभा तयार करायचा. आणि तो गाभा तयार करून त्याचं वारंवार वारंवार वाचन करायचं. समजा गणितातील सूत्रे असेल, मराठी व्याकरणातील असणाऱ्या काही प्रकारच्या काही क्लप्त्या असतील, किंवा त्याचबरोबर तुम्हाला जो जो काही घटक आहे जो अवघड जातो आहे तो अवघड भाग त्या ठिकाणी काय करायचा, एक बाजूला ठेवायचा आणि वारंवार सरांना विचारायचं, सर मला हे शिकवत असताना या ठिकाणी हे समजत नाही, मला सांगा बरं समजावून. त्यावेळेस तुम्हाला सर समजावून सांगतील. म्हणजे जो भाग समजलेला नाही तो भाग बाजूला काढून ठेवायचा. मी काय सांगितलो? वेळेचं नियोजन, स्वतःची ओळख, वारंवार पाठीमागून फिरून पाहायचं. पाठीमागे फिरून पाहायचं म्हणजे काय? क्लास करताना उगाच पाठीमागे व्हायचं का? हा, पाठीमागे फिरून पाहायचं म्हणजे काय? मी नेमकं कुठं आहे, मी कुठं आहे याची ओळख करून घ्यायची. त्याच्यानंतर काय आहे, जो अवघड भाग आहे तो बाजूला काढायचा आणि त्याच्यानंतर सरांना विचारायचं, जे समजलं नाही ते क्लिअर समजलं म्हणायचं. लक्षात ठेवा, इथं काय होती चूक लक्षात ठेवा, की मला येते मला येते असं नाही करायचं. तुम्हाला जे समजलं नाही का नाही, म्हणजे अंडरस्टँड जे झालं नाही ते सरांना सांगायचं, सर मला समजलेलं नाही. म्हणजे समजणं, समजून घेणं, समजणं आणि समजून घेणं ह्याच्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्हाला सर सांगतात त्यावेळेस तुम्हाला समजतं. आणि सर निघून गेल्यानंतर लक्षात ठेवा पुन्हा काय होतं, ज्यावेळेस मी पुस्तक काढून पाहिलं किंवा वही काढून पाहिलं तर मला कळत नाही. समजतं मला पण समजून घेत नाही मी. म्हणजे समजून घेण्यासाठी अगोदर समजावं लागतं आणि समजल्यानंतर पुढचं समजून घेण्यासाठी त्याच्यावरची तुम्हाला काय करावं लागतं, वारंवार त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात, सायास करावं लागतं, अभ्यास करावा लागतं. आणि त्याची त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, एक प्रकारची सारखं वारंवार वारंवार
त्या ठिकाणी सातत्यानं एक प्रकारचा अभ्यास करावा लागतो, तरच त्या गोष्टी जमतात, अन्यथा त्या गोष्टी तुम्हाला जमत नाहीत. म्हणून पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करायचं असेल तर सांगितलेल्या या 4 पैलूंना तुम्ही जर गेलात तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळू शकतं. यश मिळवत असताना फक्त काय करायचं, सातत्य हे यशाचं पहिलं गमक आहे. त्याच्या ठिकाणी एकदा तुम्ही वेळेचं नियोजन केलात की त्याच्यामध्ये खंड पडता कामा नये. जर मी सकाळी उठलो, लक्षात ठेवा काय होतं, मी आज नियोजन केलं सकाळी मला व्यायामला उठायचे, अलाराम वाजतो पण मी उठू शकत नाही. माझं नियोजन झालं पण नियोजनाप्रमाणे माझी कार्यवाही झाली नाही, माझी अंमलबजावणी झाली, तर तुम्हाला यश मिळू शकत नाही. टाइम लावणं सोपं आहे, टाइम लावणं एकदम सोपं आहे, परंतु टाइम लावून अलाराम वाजला उठणं तेही सोपं आहे. पण अलाराम लागला वाजला की अलाराम बंद करून अभ्यास करणं हे खूप अवघड आहे. अलाराम बंद करून झोपणं सोपं आहे, पण अलाराम बंद करून पुन्हा अभ्यास करणं ते खूप अवघड आहे. मग मी केलेलं जे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये मला बदल करायचा नाही आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत. हे अगोदर तुम्ही त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, एक नियोजन केलं पाहिजे आणि त्या नियोजनानं तुम्ही चाललं पाहिजे. समजलं सर्वांना विद्यार्थ्यांना? काय अवघड? काय वाटतं तुम्हाला, काय सांगा बरं काही? हा, समजलं सर. एक विद्यार्थ्यांना सांगा बरं, मी काय सांगितलं, कोण सांगल? हात वर करा. कोण सांगेल मी काय सांगितलं? हा बोला, कोणाला बोलायचे? श्रावणी पोटे. हा हा. उत्कर्ष. उत्कर्ष शेळके बोल बेटा. कोण बोलतय? सरांनी काय सांगितलं तुम्हाला, त्यातून तुम्हाला काय समजलं? कोण मला सांगते? बोला. का समजत नाही? बोला बोला, रेझाईन करा, जिने बोलणार आहेत ते रेझाईन करा. ओके, हा आर्या बोल बेटा. आर्या संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू. सर, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं ते म्हणजे सर्व समजलं. हा तुम्ही जे मार्गदर्शन केले ते आम्हाला ह्या स्पर्धा परीक्षेला नाही तर जे आमचं ध्येय आहे ते गाठण्यासाठी नक्कीच उपयोगी येईल. ह्याच स्पर्धा परीक्षेला नाही तर इथून पुढच्या ज्या सर्व स्पर्धा परीक्षा आहेत त्यांना नक्कीच उपयोगी येईल. आणि धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला एवढं छान मार्गदर्शन दिलं. थँक्यू थँक्यू हा, थँक्यू. श्रुतिका कुचेकर. आर्ट स्कॉलरशिपला जर राज्यामध्ये यायचं असेल तर अभ्यासामध्ये उजळणी, सातत्य आणि नियोजन फार महत्वाचं आहे. बरं, नियोजन आणि सातत्य ना? हा. हा, चालते, ओके, ठीक आहे. सार्थक लोखंडे. फक्त दोघांची घेऊ आता, एक मुलगा आणि एक मुलगी. हा, सार्थक लोखंडे. 2 मुली आहेत, 2 मुली. हा बोल सार्थक. ज्या वेळेस आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असतं त्यावेळेस आपलं जे आपलं जे आपलं ध्येय आहे, त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायची व जे आपण शिकतो ते शिकून आपण पुढच्या पायरीवर गेल्यावर आपल्या मागचे जे सिंहावलोकन करायचं आणि ते केल्याच्या नंतर आपल्या ध्येयापुढे परत पुढे चालत ठेवायची व त्यानंतर आपल्या देह गाठल्याच्या नंतर सुद्धा थांबायचं नाही व पुढे चलत राहायचं व आपण शिक्षणाचा मार्ग कधीच सोडायचा नाही. आणि या स्पर्धा परीक्षेत तुमचे जे मार्गदर्शन झाले यामधून आम्हाला इथूनच नाही तर संपूर्ण आमच्या ध्येयापर्यंत पोहोचस्तोवर हे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. आणि ओके एवढंच. ओके, थँक्यू धन्यवाद थँक्यू सर. थँक्यू हा, थँक्यू. आणखी एक हा. समृद्ध. स्पर्धा परीक्षा ही यशाची पहिली पायरी आहे याबद्दल सरांनी मला खूप छान सांगितलं. याबद्दल धन्यवाद सर. चालते, ओके. 2 मुलं. हा, चैतन्य काळे. चैतन्य सर. तुम्ही जे सांगितलं ना सर, त्यात जे चंपानीचं उदाहरण दिलं हा, पाणीनी. त्यात म्हणजे नुसतं रेषाचं आणि ते जे उदाहरण दिलं त्यात कळलं की म्हणजे आपल्या स्वतःच्या मनावर पाहिजे सगळं. जे आपल्याला आता ध्येय गाठायचं असेल तर ते आपल्या स्वतःच्या मनावर पाहिजे. जर आपल्याला म्हणजे ठाम निश्चय केला की आता आपल्याला अभ्यास करायचाच आहे तर हा आपण हा अभ्यास करू शकतो. आणि त्यात जो तुम्ही 49 नंबर सांगितला तो हा पण म्हणजे माझा रोल नंबरच आहे शाळेत. हा आणि आपल्याला हा. जर ध्येय गाठायचं असेल तर त्यात
म्हणजे आपला जो पक्का पाया होतो तो 8वी पासूनच होतो आणि स्पर्धा परीक्षा हीच आपला म्हणजे भक्कम पाया करू शकतो आणि पुढील वाटचालीसाठी स्पर्धा परीक्षा हेच आपलं पहिल्यांदा 8वीचं वर्ष म्हणजे तिथूनच अभ्यास सुरुवात केला पाहिजे आणि संघर्ष असला पाहिजे आणि आपल्याला अभ्यास करायचाच आहे असं आपलं एक ध्येय असलं पाहिजे. आणि थँक्यू सर, खूप छान मार्गदर्शन केलं. चालते चालते, ओके बाळा, थँक्यू. ओके. ओके, एक 5 मिनिटात हा. तर पहा की स्पर्धा परीक्षा ही यशाची पहिली पायरी आहे. या आताच्या असणाऱ्या उद्बोधन वर्गामध्ये जर आपण विचार केला तर तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाच्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या 4 गोष्टी तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवायचं. ते म्हणजे काय? सुरुवातीला स्वतःची ओळख, मी कोण आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःची ओळख करून घेतल्यानंतर पुन्हा काय करायचे? तुम्हाला वेळेचं नियोजन करायचे. वेळेचं नियोजन केल्यानंतर तुम्हाला जी काही एक प्रकारची कार्यवाही आहे ती कार्यवाही करण्यासाठी तुम्हाला एक डाटा तयार करायचे आहे. आणि त्याच्यानंतर मी कुठं आहे बघितलात की सिंहावलोकन केलात की पुढं पुढं जायचे. ज्या चुका आहेत ते चुका एक एक सांगितलं नाहीत मला तुम्ही कोणते, की चुका करायच्या पण एक चूक मात्र एकाच वेळेस करायची, पुन्हा नंतर नाही करायची. हे तुम्ही मला या ठिकाणी सांगितलं नाही. असो, तुमचं सर्वांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. तुम्ही सर्वजण हुशार आहात, अभ्यास करा. यश 100% तुम्हाला मिळत जाईल. आणि यश प्राप्त करण्यासाठी या सगळ्या गोष्टीची तुम्ही एक प्रकारचा काय करा, निश्चय करायला पाहिजे. आता सगळं झालं लक्षात ठेवा, पण तुम्ही निश्चय केलात आणि तो निश्चय जर तुमचा दांडगा नसेल आणि निर्धार जर तुमचा पक्का नसेल तर तुम्हाला यश मिळू शकत नाही बरं का. उगं म्हणायचं आहे मला काय करायचंय, उद्या ह्या गोष्टी करायच्या आहेत, उद्या त्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही ठरवलात पण तुमचा निश्चयच पक्का नसेल तर तुम्हाला यश मिळू शकत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त मी 2 गोष्टीहून 2 मिनिटात सांगतो तुम्हाला मी. एक साधू होता, तो रस्त्याने जाऊ लागला. आणि रस्त्याने जात असताना समोरून एक माणूस आला. आणि तो माणूस आला आणि तो साधूला म्हणू लागला, तुम्ही कोण आहात हो? आता साधूला विचारलाय तो कोण आहात हो म्हणून. त्याने म्हणले, मी साधू आहे. कुठं चाललात? हो म्हणले, फिरत चाललोय. म्हणले, तुम्हाला म्हणतात देव दिसतो म्हणे, देव दिसतो म्हणे. देव कुठं आहे सांगा बरं. आता त्याने पाहिलं त्याच्याकडं, देव ह्याला कुठं दाखवायचा बुवा. एक बाजूला चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडापाशी जा आणि त्या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी पानं मोज, म्हणजे तुला देव भेटेल. म्हणले, लय सोपी आयडिया म्हणले. चिंचेच्या झाडापाशी जातो आणि मी देव पाहतो म्हणले. चिंचेच्या झाडापाशी गेला, त्यानं पहिली फांदी काढली, पानं मोजला. आता चिंचेच्या झाडाची पानं केवढी असतील रे? एकदम लहान बारके पानं. पहिलं पान मोजलं, दुसरं पान मोजलं, दुसरा फाटा काढला, तिसरा फाटा काढला. पाहिलं तर एवढं मोठं झाड कधी मोजावं, एवढं मोठं झाड कधी होईल, म्हणून तो निघून गेला. त्यानं काही त्या ठिकाणी पूर्ण झाडाची पानं मोजले नाहीत, त्याला काही देव भेटला नाही. परत साधू पुढे जाऊ लागले आणि पुढे जात असताना एक शिष्य भेटला. आणि एक शिष्य भेटल्यानंतर पुन्हा म्हणला त्याला, की महाराज मला सांगा, खरंच मला मनातून देव पाहायचा आहे आणि तो कोठे राहतो, त्याची जागा कुठे आहे सांगा नेमकं, आणि तो मला बघायचंच आहे. आता त्याने म्हणा, आत्ताच एक साधू आला, आत्ताच एक अनुयायी आला होता, आत्ताच एक माणूस आला होता, त्याला देव पाहायचा होता. त्याला सांगितलो मी चिंचेचं झाड आहे, त्या झाडाची पानं मोज म्हणजे तुला देव भेटेल. त्यानं मोजले, मग त्याला भेटला का नाही? नाही, तो तसाच निघून गेला. महाराज मला खरं सांगा मार्ग, मला देव बघायचंच आहे, फक्त मला मार्ग सांगा तुम्ही, मी 100% असणार त्या ठिकाणी तुमचं सांगितलेलं मार्गानुसार मी एक मार्गक्रमण त्या ठिकाणी करतो. त्याने म्हणजे तोच मार्ग आहे. चिंचेचं झाड आहे, त्या चिंचेच्या झाडाला जेवढे पाने आहेत तेवढे पानं मोजायचं आणि लगेच तुला त्या ठिकाणी देव दिसेल. हा गेला. जसा पहिल्याचा बघितला, त्यानं पहिला पाटा त्या ठिकाणी काढला होता, त्याची काही 100 पानं मोजले होते. अखंड चिंचेच्या झाडाकडे पाहिलं, एवढं मोठं झाड त्या ठिकाणी कसं मोजावं म्हणून त्याचा निर्धार तुटला आणि तो निघून गेला. दुसरा मात्र तसा केला नाही. माझं ध्येय आहे मला देव पाहणं, जसं तुमचं ध्येय आहे शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वी होणं, तसं त्याचं ध्येय होतं देव पाहणं. त्यानं पाहिला, चालतंय मला देवच पाहिजे ना, सांगितलंय काय, फक्त चिंचेच्या झाडाचे पानं मोजणं. मग त्यानं पहिलं पान काढलं, मोजू लागला. दुसरं पान मोजला, तिसरं पान मोजला, चौथं पान मोजला. असं करता करता 2 फांद्या, 3 फांद्या, 4 फांद्या, 5 फांद्या मोजल्या. 1 तास वेळ गेला. त्यानं वेळ किती गेला बघितला नाही, देव कुठं आहे बघितला नाही, देव कसा आहे बघितला नाही. फक्त माझं काम आहे दिलेलं काम करणं, ते म्हणजे कोणतं, चिंचेच्या झाडाची पाने मोजणं. 1 तास झाला. 1 तासानंतर त्या चिंचेच्या झाडातून देव आला. आणि त्याने म्हणला, देव आला लक्षात ठेवा. आणि देवाने म्हणले, तथास्तु. बघितलं वर, ह्याला तोपर्यंत कळलं नाही देव आलाय, कारण त्यानं झाडाची पानं मोजण्यात गुंग होता. तथास्तु म्हणला. देवाने म्हणले, बोल तुला काय माहिती. देवाने म्हणले, मला त्या शिष्याने म्हणला, मला देवा
काहीच नको, मला एवढं सांगा फक्त, तुम्ही मी हे पूर्ण झाड मला मोजायचं होतं, परंतु 4 फांद्यामध्येच तुम्ही कसं काय आलात? त्यावेळेस देवानं दिलेलं उत्तर त्या साधूला खूप महत्वाचं होतं, लक्षात ठेवा. देवानं असं उत्तर दिलं, एक लक्षात ठेव म्हणले, तू दिलेले कर्म मन लावून केलास, आणि मन लावून करत असताना तुझं लक्ष कुठंच नव्हतं. सगळं तुझं शरीर, तुझं मन, तुझं ध्यान, सगळे विचार फक्त पानं मोजण्यामध्ये होतास. तुझा निर्धार पक्का होता, तुझा निश्चय पक्का होता, तुझं तत्व पक्क होतं. म्हणून मी तुझ्यापाशी आलो, दुसऱ्याजवळ गेलो नाही. तुझ्यापाशी येण्याचं कारण फक्त तुझा निर्धार पक्का होता, तुझा निश्चय चांगला होता. म्हणून तुकोबाराय म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. जर तुमचा निश्चय दांडगा असेल आणि निर्धार चांगला असेल तर तुम्हाला फळ मिळू शकतो. आता सांगितलेलं मी जी काही एक प्रकारचा तुम्हाला सांगितलेला मुद्दा आहे, त्याचा निश्चय करा, त्याचा निर्धार करा. मला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे आहे, उगाच निर्धार करायचं मला यशस्वी व्हायचे आहे म्हणून जर तुम्ही मोबाईल बघू लागलात, टीव्ही बघू लागलात, बाहेर मित्रासोबत गप्पा मारू लागलात, तर शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण व्हाल का तुम्ही? आज निर्धार करा आणि तुम्हाला फळ तुम्हाला 100% मिळू शकतं. मनातून जागे व्हा. मनातून ज्याला एक प्रकारची आग लागते ना अभ्यासाची, तिची वणवा एवढा पेटतो, कितीही विझवण्याचा प्रयत्न करा, तो वणवा विझत नाही. तो वणवा असतो मनातून लागलेल्या आगीचा. विहीर असती, त्या विहिरीला पाणी असतं. जे वरून टाकलेलं पाणी असतं ते संपून जातं, आणि जे आतून पाणी असतं जिव्हाळ्याचं, ते कधीही संपत नाही. तसं आतून जे असतं ना, तेच माणसाला यशाकडे घेऊन जातं. म्हणून तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी यश प्राप्त करायचं असेल तर तुम्ही आतून त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. याची या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तुम्ही 1 तास या ठिकाणी मला ऐकलात, समजून घेतलात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आणि हरीश शिंदे सर लातूरकर यांनी मला तुमच्याशी हितगुज साधण्यासाठी, आज तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही या ठिकाणी सर्व या ठिकाणी मला पाहायला मिळालात, हे मी या ठिकाणी माझं भाग्य समजतो. उद्याचे असणारे IAS अधिकारी, IPS अधिकारी आज मला प्रत्यक्ष बघायला मिळाले, हे या ठिकाणी माझं भाग्य समजतो. आणि पुनश्च एकदा तुम्ही या ठिकाणी मला समजून घेतलात, ऐकून घेतलात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. अभ्यास करा, आणि ज्यावेळेस यशस्वी व्हाल त्यावेळेस परत पुन्हा एकदा मी सुंदर तास या ठिकाणी तुमच्या समोर घेईन. आजही तुम्हाला या ठिकाणी मी काय देतो, एक प्रकारचा शब्द देतो. आणि तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा शिष्यवृत्ती आणि भावी स्पर्धा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मग विद्यार्थ्यांना कसं वाटलं मार्गदर्शन? खूप छान. खूप छान सर छान वाटलं सर. त्यानंतर ना थोडासा बदल रोजच्या आपल्या मध्ये थोडासा बदल केला आपण, आणि तो बदल मलाही आवश्यक होता, तुम्हालाही तो बदल आवश्यक आहे. म्हणजे मलाही सांगितलं की मला थोडं डोक्याचा त्रास होतोय, आणि त्यात सर आले म्हणजे चला तुम्हालाही काहीतरी नवीन वेगळं काहीतरी. ओके, आता हे करत असताना उद्या आपल्याला विस्तार सूत्र या घटक घ्यायचं आहे. तर विस्तार सूत्राचे सगळं सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. विस्तार सूत्राचा रेकॉर्डिंग क्लास मी आज रात्री किंवा उद्या सकाळी देईन, तो त्यातले सूत्र पाठ करून ठेवा. उद्या आपण प्रश्न घेऊ डायरेक्टली. ओके, उद्या मी सूत्र गित्र काही लिहून देणार नाही, मी डायरेक्ट प्रश्नाला चालू करणार. चालेल का? हो हो सर. विस्तार सूत्र हा घटक स्कॉलरशिपला पण आहे, युनिव्हर्सला पण आहे. स्कॉलरशिपला हा घटक नित्य समानता या घटकामध्ये आहे. ओके, हा घटक स्कॉलरशिपला पाहिजे, युनिव्हर्सला पण आहे. ते लवकर घेऊया, युनिव्हर्सला प्रश्न असतो फिक्स यावर. ओके, ठीक, आपण थांबूया. हो हो सर.